नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 12 ऑगस्ट 2026 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे का, आणि वीरच्या धरणातून सध्याला नीरा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, किती वाढ झाली आहे, हो वाढ झालेली आहे, आणि उजनीतून सध्याला पाणी भीमा नदीत सोडलं जातं आहे का, तर याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायकाळची जर आकडेवारी बघितली तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा सकाळचाच कायम राहिलेला आहे. 117.11 TMC आणि 53.46 TMC आणि टक्केवारी 99.78%. आणि उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गामध्ये कसलाही फेरबदल झाला नाही, वाढ झालेली नाही किंवा घट झाली नाही. 5504 क्युसेकचा विसर्ग सध्यालाही मिसळतो आहे. त्यामुळं उजनी धरणाची टक्केवारी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं उजनी धरणातून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. आज रात्री 8:30 वाजल्यापासून जो आत्तापर्यंत विसर्ग बंद केला होता, डायरेक्ट सांडव्यातून असेल किंवा विद्युत निर्मितीमधून असेल, तो विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु आज संध्याकाळी 8:30 वाजल्यापासून पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की उजनीतून कालवा, बोगदा, सिनेमाडा उपसा सिंचन, दहेगाव उपसा सिंचन या योजना आहे त्या आकड्यानुसार चालू आहेत. कालवा 2550, बोगदा 900 क्युसेक्स, सिनेमाडा उपसा सिंचन 210 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन 110 क्युसेक असा विसर्ग चालू आहे. आणि येणारं पाणी आणि जाणारं पाणी याचा ताळमेळ बघितला तर एक जवळपास 1000 क्युसेकचा 1000 ते 1500 क्युसेकचा फरक पडत असल्यामुळं उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की नीरा खोऱ्यात जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सातत्यानं वीर धरणातून पाणी सोडण्याबाबत कमी जास्तपणा केला जातो आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी येणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ किंवा कमी केलं जात आहे. कालपर्यंत असणारा विसर्ग आज दुपारी 4:30 वाजता त्यामध्ये वाढ करून तो 15,011 क्युसेकनं करण्यात आला आहे. म्हणजेच ते 15,000 आणि इकडे एक 1600 असं 16,500च्या आसपास विसर्ग सध्याला भीमा नदीत पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आणि त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.